एव्हरीवन. क्रोशेट अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो दिस इज अवर डे 2 इन फुकॉक. आम्ही फुकॉकमधल्या ग्रँड वर्ल्ड या भागामध्ये आहोत. ग्रँड वर्ल्ड भागामध्ये 4-5 खूप मस्त अट्रॅक्शन्स आहेत फिरण्यासाठी. त्यामधलंच एक आज आम्ही व्हिजिट करत आहोत, ते विन वंडर्स. सो लेट्स एक्सप्लोर टुगेदर. सगळ्या अट्रॅक्शनची तिकीट आम्ही आधीच ऑनलाईन काढून घेतल्या होत्या, बिकॉज इकडे आल्यानंतर पुन्हा टाइम वेस्ट व्हायला नको म्हणून. विन वंडर्सची आम्ही 2 डेजची एंट्री तिकीट घेतली होती. म्हणजे उद्या पुन्हा आम्ही विन वंडर्सच फिरायला येणार आहोत. आतमध्ये खूप काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि एका दिवसात पूर्ण हे फिरणं आम्हाला शक्य नसल्याने आणि छान आरामात आमच्या मुलीसोबत व्यवस्थित फिरता यावं म्हणून आम्ही ही अशी 2 डेजची एंट्री तिकीट घेतली होती. त्याची कॉस्ट अप्रॉक्स 4,000च्या आसपास अशी होती. विन वंडर्सच्या आतमध्ये बघण्यासाठी फॅन्टसी वर्ल्ड आहे, एक्वेरियम आहे, त्यानंतर वॉटर पार्क आहे, खूप सारे राईड्स आहेत. त्यानंतर समोरच एक कॅसल आहे आणि तिथे संध्याकाळी लाईट शो सुद्धा होतो. तर आज आम्ही फक्त एक्वेरियम आणि फॅन्टसी वर्ल्ड हे 2 गोष्टी आम्ही फिरणार आहोत. आता आम्ही इथे एंट्री केली आहे. एंट्री केल्यानंतर समोरच इथे कॅसल आहे. पण त्या कॅसलच्या इथे न थांबता आम्ही डायरेक्ट फॅन्टसी वर्ल्ड फिरायला जायचं ठरवलं. फॅन्टसी वर्ल्ड फील्स लाइक स्टेपिंग इंटू अ मॅजिकल ड्रीम. सगळं खूप कलरफुल आणि फेरीटेल सारखं होतं इथे. माझ्या मुलीला स्टोरीज खूप आवडतात त्यामुळे शी लव्ह एव्हरी कॉर्नर ऑफ दिस प्लेस. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back where we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what it like that. Funny how we talk like we're fine, but your name still lives in my rhyme. Take me back to the start, before the quiet and the scars. Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. पीटर पॅन. पीटर पॅनची शिप आहे. If only for a moment. Take me back to the start, before the quiet. किड्ससाठी इथे खूप काही राईड्स पण आहेत. फक्त त्यांची हाईट ही 100 सेंटीमीटरच्या वरती पाहिजे. माझ्या मुलीची हाईट कमी असल्यामुळे तिला कोणत्याच राईड्समध्ये बसता आलं नाही. इतकं फिरल्यानंतर आम्ही आमचा पहिला ब्रेक घेतला. छान असा थंड मँगो शेक पिला कारण बाहेर खूप गरमी होती. अँड आफ्टर दॅट वी टूक अ मिनी ट्रेन राईड. विन वंडर्सचं ॲप्लिकेशन पण आहे. त्यामध्ये तुम्हाला विन वंडर्सच्या आतमध्ये कधी कोणते शोज होतात, काय टायमिंग्ज आहे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये भेटेल. आफ्टर अ ट्रेन राईड आय स्पॉटेड थॉर्स ॲडव्हेंचर अँड आय वॉज सुपर एक्सायटेड. लहानपणापासून रोडीज बघून बघून नेहमी मला असे स्टंट करायची खूप इच्छा होती अँड फायनली मला इथे ते एक्सपिरियन्स करायला मिळालं. इट टूक मी 15 मिनिट्स टू कंप्लीट लेवल 1. लेवल 2 आणि लेवल 3 पण होतं. बट माय डॉटर स्टार्टेड फीलिंग हंग्री, सो वी लेफ्ट फॉर लंच. लंचसाठी इथेच एक महाराजा म्हणून इंडियन रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही गेलो होतो. फूडची टेस्ट खूप अमेझिंग होती. खूप छान होतं जेवण, पण इट वॉज अ बिट कॉस्टली. आफ्टर द लंच वी वेंट टू व्हिजिट द एक्वेरियम. हे सगळं विंड वंडर्सच्या आतमध्येच आहे.
टर्टल शेपचं ॲक्वेरियम खूप युनिक आणि डिफरंट वाटलं मला. इट लुक सो इंटरेस्टिंग फ्रॉम आउटसाइड. चला तर बघूया मग आतमध्ये कसं आहे ते. आम्ही जेव्हा ॲक्वेरियमच्या इथे पोहोचलो तेव्हा एंट्रन्सला खूप गर्दी होती. आत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. बिकॉज तेव्हा 2 वाजले होते आणि 2 वाजता एक मरमेड शो होणार होता. गर्दी बघून आम्ही डिसाईड केलं की आधी आपण पहिले ॲक्वेरियम फिरून घेऊ. नंतर पुन्हा 3:30 वाजता सेम मरमेड शो पुन्हा होणार होता. सो तेव्हा आपण तो बघू. माय डॉटर वॉज सो एक्सायटेड सीइंग ऑल द फिशेस. हर रिॲक्शन्स मेड अवर डे. लेट्स एक्सप्लोर व्हॉट इज इनसाइड धिस ब्युटिफुल ॲक्वेरियम. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back what we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what a lie that. Funny how we talk like we're fine, but your name still lives in my rhyme. Take me back to the start, before the quiet and the scars. Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. If only for a moment. If only for a moment. Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. आफ्टर वॉचिंग मरमेड शो वी वेंट बॅक टू द हॉटेल. थोडं रिलॅक्स केलं आणि थोडा वेळ माझ्या डॉटरसोबत प्ले एरियामध्ये स्पेंड करून त्यानं आम्ही डिसाईड केलं की संध्याकाळी आम्ही वेनिस स्ट्रीट एक्सप्लोर करायचं आणि डिनर करून मग पुन्हा हॉटेलला परत यायचं. वेनिस स्ट्रीट इज सो ब्युटिफुल अँड इट फील्स लाईक मिनी इटली विथ कलरफुल बिल्डिंग्स अँड रोमॅन्टिक वाईब्स. या रिव्हरमध्ये तुम्ही बोट राईडसुद्धा घेऊ शकता, पण त्या बोट राईडसाठी खूप लाईन असल्यामुळे आम्ही ते स्किप केलं. बोट राईड घेतली नाही, बस फक्त बाहेरूनच एक्सप्लोर केलं, बाहेरूनच बघितलं. त्यानंतर इथे रात्री 9 वाजता फाउंटन शो होतो एक्झॅक्ट या रिव्हरमध्येच. इथेच फिरता फिरता आम्हाला या बॅटरी कार्स दिसल्या, तर तिकडे आम्ही थोडा टाईम स्पेंड केला, बॅटरी कार चालवली आणि त्यानंतर पुन्हा फाउंटन शो बघण्यासाठी रिव्हरजवळ गेलो. रात्री 9 वाजता एक्झॅक्ट या रिव्हरच्या मध्ये एक छान असा फाउंटन शो होतो. तो बघून वी एंडेड अवर डे. दॅट्स ऑल फॉर डे 2 अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक द्या, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.